एक्सक्यूज मी, इथे पुष्पवल्ली नावाची स्टुडंट आहे ना? एकदा क्लासेस सुरू झाले तर आम्ही असं बाहेर पाठवत नाही स्टुडंट्सला. जरा महत्वाचं काम होतं, बघा ना जरा प्लीज. हे बघा, हे दीर आहेत तिचे, सौरभ पटवर्धन. हॅलो. तुम्ही याआधी पण आला होता ना चौकशी करायला? हो, तिचं ID कार्ड द्यायला आले होते. मग तेव्हा होतं का त्यांचं नाव आमच्या डाटाबेसमध्ये? आता आहे का बघा ना. मला काहीच कळत नाहीये, आपण इकडे नक्की का आलोय मिस अनामिका? जरा बघता प्लीज, पुष्पवल्लीचं नाव आहे का डेटाबेसमध्ये? कसं असेल मॅम, मला आठवतंय मी तुम्हाला परवाही सांगितलं होतं, पुष्पवल्ली पटवर्धन नावाची स्टुडंट नाही आमच्याकडे. अहो, असं कसं होईल? म्हणजे तुम्ही एकदा चेक करा ना तुमच्या त्या यादी डेटाबेसमध्ये. सर, हे सेंट्रल डेटाबेस आहे, यात सर्व स्टुडंट्सची इन्फॉर्मेशन आहे, चूक होणं शक्यच नाही. मलाही असाच धक्का बसला होता जेव्हा मला पहिल्यांदा कळलं होतं. वल्ली खोटं बोलली आपल्याशी. ती नाहीच आहे या इन्स्टिट्यूटमध्ये. भाऊजी, तुम्ही तुम्ही मला भेटायला इथे आला? मला खूपच आनंद झालाय. एक मिनिट. सुलेखा मॅम इथे आहे ना? एक मिनिट फक्त. हा या, मी ओळख करून देते हा तुम्हाला. सुलेखा मॅडम, हे माझे भाऊजी. मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना त्यांच्याबद्दलच. आणि या त्यांच्या होणाऱ्या मिसेस. नमस्कार. मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना ह्यांच्याबद्दल. खरं सांगू, ह्या दोघांना माझं खूप कौतुक आहे. म्हणजे खरं तर ह्या दोघांमुळे मी इथपर्यंत पोहोचले. आणि बघितलंत ना, मला भेटण्यासाठी अगदी क्लासपर्यंत आले, एवढे लांब. खरंच खूप कौतुक आहे त्यांना. भाऊजी, खरंच तुमचे खूप खूप आभार. तुम्ही क्लासमध्ये मला भेटायला आलात, मला खूप आनंद झालाय. सुलेखा मॅडम, एक विचारू का? या दोघांना मी माझा क्लास दाखवू शकते? नाही म्हणजे ते एवढे लांब आले आणि तुमची परवानगी असेल तरच. चालेल ना? हो. चला. काय झालं? या ना. चला. वल्ली, खरंच तू या क्लासमध्ये आहेस? अहो, तुम्ही असं का विचारताय? कारण माझा असा समज आहे की तू या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशनच घेतली नाहीयेस. होणार जाऊबाई, तुम्हाला असं वाटतंय की मी खोटं बोलतेय? म्हणजे हे एवढं सगळं नाटक आहे असं वाटतंय तुम्हाला? अहो, ह्या अशा आरोप का करतायत माझ्यावर? नाही वल्ली, आरोप वगैरे काही नाही. या मॅडम असं म्हणाल्या की या क्लासच्या डेटाबेसमध्ये, यादीत तुझं नाव नाहीये. हो सर, ह्या पुष्पवल्ली मॅडम रोज नाही येत आमच्याकडे. मला सर्व स्टुडंट्सचे चेहरे लक्षात आहेत आणि यांचा फॉर्म सुद्धा सापडला नाही मला. अच्छा, म्हणजे तुम्ही माझं कौतुक करायला इथे नाही आलात, तुम्ही उलट तपासणी करायला इथे आला, बरोबर? म्हणजे मी खोटं बोलते असं वाटतंय तुम्हाला? नाही, असं काही नाहीये. मुद्दा इतकाच आहे वल्ली की या लिस्टमध्ये तुझं नाव का नाहीये. भाऊजी, तुमचा सुद्धा विश्वास नाहीये माझ्यावर? म्हणजे तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की मी खोटं बोलतेय आणि हे सगळं नाटक आहे असं वाटतंय तुम्हाला? खरं तर मीच मूर्ख आहे. मला इतके दिवस वाटत होतं की तुम्हा दोघांना माझं खूप कौतुक आहे, तुम्हाला खूप अभिमान आहे माझा. पण म्हणजे ते सगळं चुकीचं आहे, बरोबर ना? खरं तर होणारा जाऊबाई तुम्हाला इथे ह्याच्यासाठी घेऊन आलायत कारण त्यांना दाखवायचंय की मी खोटं बोलते, बरोबर होणारा जाऊबाई? वल्ली, असा कोणताच हेतू आमचा नाही आहे. मी परत इतकंच म्हणतोय की जर आपण या क्लासची फी भरली आहे, जर तू या क्लासची मेंबर आहेस, तर तुझं नाव या क्लासच्या डेटाबेसमध्ये का नाही आहे? हो, म्हणजे मी चोर आहे असं म्हणायचंय तुम्हाला? वल्ली, हे बघ, एकदाच काय ते सगळं खरं खरं सांगून टाक. आम्ही कोणीच तुला काहीच बोलणार नाही.
अजूनही वेळ गेलेली नाहीये. अच्छा, वेळ गेलेली नाहीये असं म्हणायचंय तुम्हाला? माझ्याच क्लासमध्ये येऊन, माझ्याच ऑफिसमध्ये येऊन तुम्ही मला प्रश्न विचारताय, माझा अपमान करताय, माझ्यावर संशय घेताय आणि म्हणताय की वेळ गेलेली नाहीये. काय होणार जाऊबाई? या सगळ्या बायका पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत का? काय ग, तू विश्वास ठेवशील माझ्यावर परत? नाही, वाईट टाकणार या सगळ्या बायका मला, बोलणारही नाही कोणी. आणि माझ्या मॅडम आणि भाऊजी, तुम्ही हो आपण एका छताखाली राहतो, एका घरात राहतो, तरी तुम्ही माझ्यावर संशय घेताय. म्हणजे माझ्यावर नजर ठेवण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात, फक्त हे बघण्यासाठी की वल्ली खरं बोलते का खोटं बोलतेय. आपल्या वाड्यातली नाती अशी आहेत का भाऊजी? सौरभ, अरे मी खात्री करून इथे आले होते. मग वल्ली खोटं बोलते का? हा क्लास खोटा आहे मिस अनामिका. हे स्टुडंट्स, स्टाफ, या मॅडम, हे सगळं खोटं आहे. सौरभ, अरे मॅम, तुम्ही मला प्लीज सांगू शकाल का की जर आम्ही फी भरली आहे, जर या क्लासच्या मेंबर आहेत, स्टुडंट आहेत, तर त्यांचं नाव डेटाबेसमध्ये का नाही आहे? हा एक नावाजलेला क्लास, तेव्हा इथे येऊन एखाद्या विद्यार्थिनीवर संशय घेणं, असा तमाशा करणं हे काही बरोबर नाहीये. पुष्पवल्ली अतिशय सिन्सिअर आणि हुशार मुलगी आहे. फक्त डेटाबेसमध्ये तिचं नाव नाहीये म्हणून एवढा मोठा आरोप करताय तुम्ही. आणि तू ग, तुला माहितीये ना, नवीन ऍडमिशनचे सगळे फॉर्म माझ्याकडे असतात. उगाच लोकांना मिसगाईड करतेस. पाहिलंच ना, तुझ्यामुळे हा एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. मॅडम, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. आमची चूक झाली, आमची खरंच चूक झाली. वल्ली, तू प्लीज क्लासेस कंटिन्यू कर, आपण संध्याकाळी घरी बोलूया. हे बरं आहे ना भाऊजी, मी एवढ्या पोटतिडकीने तुम्हाला सांगत होते की मी खरं बोलते, तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवलात. मॅम म्हणाल्या एका क्षणात विश्वास ठेवला. असं नाहीये वल्ली, मी खरं तरी सगळी माझीच चूक आहे. कानफट्या नाव पडलंय ना माझं. प्रत्येक वेळेला सगळ्यांना असंच वाटतं की वल्ली खोटंच बोलते, वल्ली खरं बोलतच नाही. तर मी अजून काय करू भाऊजी, अजून काय करू? म्हणजे तुम्हाला खरंच असं वाटेल की वल्ली खरं बोलतेय, तुमचा विश्वास बसेल माझ्यावर, मी अजून काय करू? जाऊ दे ना वल्ली, तू नको ना आता वाद वाढव. मी सॉरी म्हटलंय ना तुला. तू आपण क्लास संपव, आपण बोलूया ना. चला प्लीज. एवढा सगळा तमाशा झाल्यावर मी पुन्हा क्लासमध्ये जायचं? हा, माझं मन तरी लागणार आहे का त्या क्लासमध्ये? एवढा अपमान केला, एवढा संशय घेतला, तरी मी पुन्हा क्लासमध्ये जायचं? वल्ली हळू बोल प्लीज. कशी शांत हो भाऊजी? किमान आज तरी माझं मन नाहीये. वल्ली, 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 एक मिनिट. माझं ऐकून घे वल्ली. मला खरंच भावासारखं म्हणते हो मी तुम्हाला. तुम्ही घरी विचारलं असतात ना, मला 4 प्रश्न विचारले असते, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असती मी, खरंच. इकडे क्लासमध्ये 4 चौघांसमोर तुम्ही माझ्यावर संशय घेताय. हा, वल्ली, मला संशय आला होता म्हणून खात्री करून घ्यायला आलो आम्ही. तुझ्यावर आरोप वगैरे करायचे नव्हते आम्हाला. तुम्ही तर बोलूच नका हो, होणारे जाऊबाई, बोलूच नका तुम्ही. वल्ली शांत हो. तुम्ही काय शिकलेला आहात ना, पैसे कमवता, मला पाण्यात बघणारच. तू काय इतकी पॅनिक होतीयस? तू तुझ्या म्हणण्यावर ठाम राहा ना. तुला माहितीये ना तुझं बरोबर आहे. जे सत्य आहे, जे खरं आहे, ते शेवटी सिद्ध होणारच आहे. म्हणजे ह्यात सुद्धा माझी चूक? वल्ली, नाही, असं नाहीये. मी तर कसं सांगू तुम्हाला, मी खरं बोलतेय भाऊजी. होय, शांत हो. काय शांत बस तुम्ही संशय घेताय माझ्यावर भाऊजी, तुम्ही संशय घेताय. मला त्याचं वाईट वाटतंय. म्हणजे सांगूलपणाचं हे फळ दिलं तुम्ही. नाही वल्ली, वल्ली, मला माहिती सुद्धा नाही बोलायचं. वल्ली, वल्ली, झालं समाधान? दुखवलं तिचं मन? तुम्हाला 10 वेळा सांगितलं मी अनामिका, तुम्ही या सगळ्यात पडू नका. सकाळपासून 4 वेळा विचारतोय कुठे जायचंय, काय काम आहे. तुम्ही एका शब्दाने मला सांगितलं नाही, मला थेट इकडे घेऊन आला. ही तुमच्या इंटिरियरची साईट नाहीये मिस अनामिका,
किंवा हे तुमचं कुठलं कॉन्ट्रॅक्टवर घेतलेलं काम नाहीये, हे घर आहे माझं. ही माणसं माझं कुटुंब आहेत. त्यांच्याशी असं वागताना 10 वेळा विचार करा. आणि उरला प्रश्न वल्लीचा, तर ती एअर हॉस्टेस होणार आहे आणि ती शिकण्यासाठी या क्लासला येते यावर माझा पूर्ण विश्वास बसलाय. शेवटचं एक, मी उद्या एका कामासाठी मुंबईला जातो. मी इथे नसताना घराची शांतता बिघडवू नका, एवढं करा माझ्यासाठी. तुझी असाइनमेंट झाली का ती कम्प्लीट? नाही ग. यार माझे पण ते सगळे ड्रॉइंग अजून फायनलच नाही झालेले. काय माहिती काय होणार आहे. दादा भारी खड्डे येतात रस्त्याला, नीट धरून बैस. काय अगं मला नाही, गाडी नीट धरून बैस असं म्हणतोय. बाय द वे, थांबव जरा. मला एक सांग, सध्या जरा फारच खुश दिसतोयस नाही? हा मग काय प्रॉब्लेम आहे का? कसं काय मी या इतक्या बोरिंग मुलाच्या कंपनीमध्ये राहू शकते ना? गॉड नोस. ते उतर उतर, चल उतर. व्हॉट? नाही उतर उतर. सिरियसली उतर, तू उतर. उतरायला सांगतोस हो मला? हो उतर. तू जर का अशीच माझ्याशी तुसड्यासारखं आणि स्वार्थीपणे बोलणार असशील ना, तर मग मी पण काय समाजसेवा करणार नाही. मी जातोय ऑफिसला, तू ये तुझी तू. फाईन, ठीक आहे. तसंही तू असलास काय आणि नसलास काय मलाही काहीच फरक पडणार नाही. बाय. दादा, अरे यार मत करना ऐसे प्लीज. अच्छा, म्हणजे तू एंगेजमेंट केलीस तरी ते चालतं, पण मी चिडू पण नाही का? ते करायची परमिशन नाहीये का मला? नहीं किया एंगेजमेंट यार. हे बघ, रिंग सुद्धा नाहीये. अरे ते पप्पानी फोर्स केलं म्हणून. पण तू ट्राय करेल ना तुझ्या मम्माचं रिलेशन एंड करायला? ते झालं की आपण परत एकत्र येऊ ना यार, प्रॉमिस. ते मला नाही बोलायचंय तुझ्याशी. अरे पण मला बोलायचंय तुझ्याशी. आय लव्ह यू. मी प्रेम करायचंय ना, पण आता नाही करत. मला ना तुझं हे कंडिशनल प्रेम नकोय इथे. मी हे केलं तर तू माझ्यावर प्रेम करणार, मी हे नाही केलं तर सोडून जाणार वगैरे, हा फालतूपणा मला नाही करायचा आता. अरे पण तुझ्या मम्माचं ते रिलेशन. नाही तोडणार आहे मी. काय करशील? माझ्या मम्माला जे करायचंय ते करू दे. तिला सौरभवर प्रेम करायचं असेल करू दे, तिला लग्न करायचं असेल करू देत, माझं काही म्हणणं नाही. आजपर्यंत तिने मला कधीही कुठल्याही गोष्टीसाठी थांबवलं नाहीये, सो आता मीही तिला नाही थांबवणार आहे. तू जा यार इथून प्लीज. राधा, बहुत बदल गई है तू. ठीक नहीं किया तूने. चुकीचं करते तू आणि मी गप बसणार नाही, लक्षात ठेव. हे जा ना, काय करायचं तर कर, जा निघ. बरं झालं ना हा बोर कंपनीचा माणूस आला ते. का अजूनही तुझ्यासाठी माझ्या असण्या नसण्याने काही फरकच पडत नाही. एवढा काय बघतोय? नाही फॉरेन ट्रिपला जायचं?
फ्लाईटमध्ये बसायचंय का? ट्रिपचं माहिती नाही मॅडम, पण विमानात बसणार आहे मी लवकरच. माझी बायको आहे ना, ती एअर हॉस्टेस होणार आहे आता. एअर हॉस्टेस? तुझी बायको? हो. दॅट्स ग्रेट. थँक्यू मॅडम. आत्ताच ऍडमिशन घेतली आहे क्लासला तिने. नाही, दॅट्स अ बिग थिंग. एका हाऊस वाईफने एअर हॉस्टेस व्हायचं डिसिजन घेतलं. दॅट्स ग्रेट. म्हणजे इच्छा होतीच तिला. आम्ही सगळे घरातले खरं तर नकोच म्हणत होतो. पण माझ्या बहिणी आहेत ना, तर त्या पाठीशी उभ्या राहिल्या वल्लीच्या. त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्या मदतीने ऍडमिशन पण घेतली तिने. करते मनापासून. होईल. छान. पण बायकोला तू सपोर्ट करतोयस की नाही? हो करतो ना मॅडम. तिच्या आनंदासाठी काही करू शकतो मी. मॅम कॉफी घेऊन येतो तुम्हाला. किती साधा आहेस रे तू सचिन. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तू किती हॅपी होतोय. खरंच वल्ली खूप लकी आहे. माई मावशी, होणारे जाऊबाई माझ्याशी असं वागतील मला असं खरंच वाटलं नव्हतं. अहो त्या मला काहीच बोलायचं नाही. वल्ली एक मिनिट. वल्ली तू जे सांगतेस ते बरोबर आहे कशावरून? हो असं का बोलताय तुम्ही? तुमचा विश्वास नाही माझ्यावर? मी काय पाप केलं? तुम्ही सगळे मला असं का वागवताय? वल्ली वहिनी का खोटं बोलते? बघितलं, तुमच्यामुळे माझा नवरा माझ्यावर संशय घेतोय. इतके दिवस आमचं नातं चांगलं होतं. छान बोलत होतो, संवाद होता, प्रेम होतं. पण आता माझ्या नवऱ्याचा माझ्यावरती विश्वासच नाहीये. बघितलं, हातही फिरकवतोय माझा नवरा. माझा अख्खं घर माझ्या विरोधात आहे. का करताय तुम्ही असं? माई मावशी, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? पुढे शिकावं फक्त एवढीच इच्छा होती माझी. खरंच सांगते मी. पण आता या सगळ्यात कुठून पडल्याचं झालंय मला. माझ्याच माणसांकडे माझ्यावर विश्वास ठेवा अशी भीक मागायची वेळ आली आहे. वल्ली अगं भास्कर, मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली. मी संशय घेतला तुझ्यावर. पण तू अर्थाचा अनर्थ करतेस. काय इतका गांगावा करतेस? मी कांगावा करतेय? या म्हणतात मी कांगावा करतेय? पोटतिडकीने मी तुम्हाला सांगते की माझ्यावर विश्वास ठेवा, विनंती करते. यांना कांगावा वाटतोय? अगं हो, प्लीज भास्कर, मी माफी मागते तुझी. वहिनी, वल्ली का उगाच विषय वाढवतेस? सोड ना आता. तुमच्या बरोबर झालं असतं तर तुम्ही विषय संपवला असता. हो, दिलं असतं सोडून. तू सुद्धा आधी खूप चुका केल्यास. त्या सगळ्या चुका आम्ही विसरलो, हो ना? तसं तू सुद्धा आता हे सगळं विसर. जा हातपाय धुवून घ्या. अनामिका, जा हातपाय धुवून घ्या. वल्ले, तू सुद्धा आल्यापासून इथंच बसलीस. जा हातपाय धुवून घ्या. माफी मागताय ना? वल्ली, मागा आता. वहिनी, वल्ली अगं खूप ताणतेस तू. सोड आता. सचिन,
वल्ली सॉरी